हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बघा आमच्या इकडलं वातावरण बघा, आभाळ काल झालाय पाऊस. आमच्या इथे पाऊस झालाय काल, दिसलं का? पत्र बी पडलं होतं कालच्या वाऱ्याने, परत बसवलं. ते काय होतं, नाही इथं नाही ना बसवलं तर पडायला सगळी माणसं ही बसलेली दिसते, ते हका हका बघते ते तोंडाकडे, म्हणून ते बसवावं लागतंय. म्हणून बसवलं. हे आपलं झाड फिड चोललेलंच आहे की सगळं, बुडका नाही दिसायचा पडायला आहे पत्र्याच्या. तर बघा आमच्या इकडलं वातावरण कसं वाटतं. आमच्या इकडलं वातावरण कोपाट बी सगळं कलनले, तुम्हाला दाखवते की. बांधलं होतं मी, परत कलनलं बघा, मेड पूर्ण ही कलनली, पूर्ण कलनले. तर आबाळ आले सकाळनंच, बाणूच्या उलट्या जुलाब संगच, जुलाब उलट्या संगच. का बाणू दिसले, पोटात दुखतंय बहुतेक तिचं. आता काय सांगायला येत नाही, काय नाही, काय करावं. आंघोळ फिंगोळ घातली तिला, झोपली, खेळते. नख काढलेली दाखवती, लय नका तर वाढ आहे तिला नकाला. उलट्या बी पचन होय नाही दूध, आणि झुलाब बी वास म्हणजे नाही का गॅस्टर झाल्यासारखं. आता तिला औषधं आणावं लागते. नाही दवाखान्यात नेलं ना तरी पण औषधं देतात ना. मग सांगितलं की आपण औषधं देतात, मग काही इंजेक्शन बी देत नाहीत या अशा लेकरांना. इंजेक्शन बी देत नाही ते. मग इंजेक्शन देत असलं तर नेलं असतं, पण देतच नाही ते, तर कसं न्यायचं? आणि तिच्या बी जीवाची आपदा आणि माझ्या बी जीवाची आपदा. मग काय तर आईचं चाललंय तिकडं स्वयंपाक अंधारात. आता दिसणार बी नाही, लाईट गेली काय बल दिसतंय, लाईट गेली. हे कूलरने घर काय होतंय, लगेच वाळतंय ना, म्हणून पाऊस जरी पडला. आणि मी काय म्हणते माहिती आहे का, पाऊस पडावा, किती पडावा, पावसाबद्दल काहीच वाटत नाही. काय पाणी ही सासून ही वता येते, भिजलं तर भिजलं, त्यावर तर पोती फिती टाकून आपल्याला झोपायला येतंय. मग पण वारं आल्यावर नुसत्या काळजाची धडकनच वाढते, ठाकठूक. ती वारं बंद होऊस तर मग एवढी भीती वाटते. आणि आम्ही आरडलो की बानो भीती या, लय भीती या. तिला भ्यापणच बसलंय बहुतेक, असं वाटायला लागलं मला, पण भ्यापण बसले. तर भरपूर, तर जाऊ द्या. तुम्ही म्हणता रोजच तुला आम्ही बांध म्हणतोय ताई. भरपूर अशा ताईंच्या एका म्हणजे माझ्या आईची समान आहे, म्हणजे आईच घडीभर. तर त्यांचा मला काल फोन आलता, मी नाव नाही विचारलं, पण आलता त्यांचा फोन. अरे बाळा तू घर घे बांधून. पण हां मला पण वाटतं ना घर घ्यावं बांधून, पण आपल्याला झाली मदत किती, 5-6 हजार. तेवढ्यात होऊ शकतंय का? नाही होऊ शकत. कारण त्याला एक सिमेंटाचं पोतं लागल, परत सिमेंटाचं खांब लागतेल. भलं लोखंडाला आता जास्त जातेल, पण सिमेंटाचं तरी 200-300ला तरी असेल, म्हणजे मला नाही माहिती. एक दरवाजा लागल सिमेंटाचा. आपल्याला काय भारी मधला नाही घ्यायचा, तर पूर्णपैकी दरवाजा पण हलतोय. हे तुम्हाला दाखवते की, माणसानं खोटं बोलते. हो का, दिसले का सापट? हो का, सापट पूर्णपैकी हलतोय. एवढं बेकार अवस्था झाली का नाही या घराची, गॅरंटी संपली या घराची, गॅरंटी. काय म्हणतात ना, आलं संकट तर त्याला सामना पण करावा लागतो. म्हणजे संकट आल्यावर सामना करावा लागतो ग, हिम्मतने. आय म्हणते दूर करायचं, ते पण आला शब्द त्याच्यात, पण सामना पण करावा लागतोय, खंबीरी बांधावं लागते.
तर काल कोपाट लय उडत होतं. तर तात्याने एका मिडीला धरलं, मी 2 मिडीला धरलं. उभा राहून आई बसली बानूला घेऊन मांडीवर आणि वारं आलं. आम्ही हलतंय कोपाटून आम्ही धरलंय आवळून. मस्त आता पत्र टाकलं ते व्यवस्थित घरावर. पण काय होतंय, बिहा पण बसले. काय सांगावं, उडलंच तर सांगून कोणची गोष्ट होते का? आता तुम्हीच बघा, आपल्या ताई कोमलताई म्हणजे त्या ज्या आता यूज सगळी चर्चा चालली यूट्यूबला, परत इंस्टाला बातम्या. सुहूगाव करमाळा तालुक्यामधले, तिथं तुम्ही ते बघितलंच, सगळ्यांनी बघितले. दुर्घटना अशी झाली मोठी, एवढं मोठं दुःख झालं की खूप वाईट वाटलं. आणि त्यांची छोटी छोटी बाळ, वाईट वाटलं. देव करो असं संकट कुणावर नाही हो. पण काय करणार आता, जे संकटाला सामना करायचा, सामना पण केला असेल बिचारीने सगळ्यांनी. पण तर जाऊ द्या, पुढचा एक हेड बनवते नक्कीच, त्यांच्याबद्दलच बोलणार आहे थोडं. तर हेड आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका बानूसाठी. बानू झोपली आता. तर बाय सगळ्यांना.